नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली नवीन सिरीज कधीपासून स्टार्ट होते, त्यासोबतच ह्या सिरीजचा टाइम टेबल काय असणार आहे आणि कोणती सिरीज ही पहिली लॉन्च होणार याबद्दल कंप्लीट सर्व गोष्टी मी व्यवस्थितपणे सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्ता मी जी सिरीज लॉन्च करतोय ती आहे आपली जावा फुल स्टॅक विथ AI ही सिरीज मी लॉन्च करतोय. आणि ही सिरीज जवळपास 8 महिने पण जाऊ शकते. आता मी थोडा टाइम टेबलमध्ये चेंज केल्यामुळं 9 महिने पण जाऊ शकते किंवा 10 महिने पण जाऊ शकते. आणि मी असं शिकवणार आहे की तुम्ही AI कसं इंटिग्रेट करायचं, स्प्रिंग विथ AI सारख्या नवीन ॲडव्हान्स कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. AI असिस्टेड प्रोजेक्ट कसे बनवायचे, चॅटबॉट कसं इंटिग्रेट करायचं, या सगळ्या गोष्टी या पूर्ण कोर्समध्ये होणार आहे. आणि याचं ड्युरेशन असेल जवळपास 7, 8, 9 महिने असेल. आपण शेड्यूलर जर धरलं तर 3-3 दिवस आपण काम करणार आहे. 2 दिवस लाईव्ह डाऊट सेशन ठेवणार आहे आणि बाकीचे दिवस काय करणार आहे, तुम्हाला काही गोष्टी जर आडल्या तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. अशा पद्धतीने शेड्यूल बनवणार आहे. आणि अशा प्रत्येक लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे की ज्यांना या गोष्टी मिळत नाही आणि मिळत आहे तर खूप जास्त हाय प्राईसमध्ये मिळत आहे. तर आपल्याला एक प्लॅन बनवायचा आहे. पूर्ण सिरीजचा प्लॅन कसा असणार आहे, किती डेप्थ त्याच्यामध्ये असणार आहे. तुम्ही मागचे जेवढे पण बघितले असेल त्याच्यानुसार मी सांगितलंच आहे की डेप्थ कशी असते आपल्या कंटेंटमध्ये. सी पण मी खूप डेप्थने शिकवली, पायथॉन पण खूप डेप्थने शिकवली. पायथॉनमध्ये मी अजून एक नवीन टॉपिक ॲड करतो आहे की इंडस्ट्रीमध्ये कोणती गोष्ट कशी यूज होते त्यासाठी मी काही 3-4 प्रोजेक्ट घेणार आहे. इवन आपण ही जी कन्सेप्ट आणणार आहे याच्यामध्ये पण मी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला रिअल त्या गोष्टीचा कुठे यूज होणार आहे या सगळ्या गोष्टी छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट प्रत्येक लेक्चर नंतर घेणार आहे आपण. आता ते कंटेंट काय घेणार आहे, काय गोष्टी कशा घेणार आहे, हे प्रत्येक कोर जावाचा एक वेगळा सिलेबसचा व्हिडिओ येईल. नंतर पुढं गेलं तर आपलं ॲडव्हान्स जावाच्या सिलेबसचा एक वेगळा व्हिडिओ येईल. फ्रंट एंडमध्ये काय शिकवणार आहे आपण, प्रोजेक्टमध्ये आपलं काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचे काय आता एक सिरीजच चालू झाली असं समजा. आणि काय कंटेंट घेणार आहे सगळा ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी इथे देणार आहे. आता मेन आहे की आपली सिरीज ही फिक्स झालेली आहे. 1 फेब्रुवारीपासून आपण ही सिरीज लॉन्च करतोय. कधी? 1 फेब्रुवारीपासून. आता 1 फेब्रुवारीच का निवडलं, कारण की मला असं वाटतं की आता भरपूर कॉलेजमध्ये डेज चालू आहे आणि इवन भरपूर मुलं आज बाहेर पण फिरायला जातात जानेवारीमध्ये. त्याच्यामुळं काय आहे की भरपूर मुलं आता रिलॅक्स आहे आणि आता जस्ट एक्झामच झाल्या असेल, काहींची एक्झाम अजून स्टार्ट होत आहे. तर थोडंसं मला असं वाटतं की हा मंथ सगळ्यांसाठी फ्री ठेवावं. नेक्स्ट मंथपासून आपण पूर्णपणे कामाला लागू. आलं तुमचे एक्झाम येतील मध्येच परत. मला असं वाटतं तुम्ही असं मला तुम्हाला शेड्यूल द्यायचं आहे की तुम्ही एक्झामसोबत पण या गोष्टी मॅनेज करू शकता. असं व्यवस्थितपणे तुम्हाला प्रॉपर शेड्यूल द्यायचं आहे. आता आपले शेड्यूल असणार कसं आहे इथं मी तुम्हाला सांगतो. एक तुमचा क्लास येईल मंडेला जवळपास 1 hour किंवा 1:30 म्हणजे की 1.5 तासाचा तास असेल किंवा 1 तासाचा आपला तास हा असेल. म्हणजे एका लेक्चरचं एवढं ड्युरेशन राहील. तुम्ही म्हणशाल सर एवढं ड्युरेशनपर्यंत आम्ही टिकू का, आम्ही 15 सेकंडवाले लोक आहे म्हणायचे. टिकावं लागेल तेव्हाच कुठे तुम्ही शिकशाल, नाही तर काय डेप्थ नाही राहणार. याचं त्याचं छोट्या छोट्या फॉर्ममध्ये कंटेंट बघशाल. जे तुम्हाला इंडस्ट्रीला ॲक्च्युअली इंटरव्ह्यूमध्ये जे गरजेचं आहे तेच जर तुम्हाला कळालं नाही तर नाही कळणार काही गोष्टी, समजलं. तर मंडेला 1 ते 1.5 तासाचं तुमचं सेशन होईल. नंतर तुमचं नेक्स्ट डे सोमवार झाला, नंतर मंगळवारला तुम्ही काय करशाल, मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला याच्यावर काही प्रॅक्टिस क्वेश्चन देईल मी. काय कराल, प्रॅक्टिस क्वेश्चन, इंटरव्ह्यू क्वेश्चन डेली लेक्चर्स तुम्हाला देईल. याचे तुम्हाला काय, हे तुमचे क्वेश्चन्स डाऊट सेशनमध्ये घेतले जायचे जे तुम्हाला जमणार नाही. मोस्ट ऑफ जे आपण लेक्चरमध्ये कवर केलेलेच राहतील ते त्याचे रिलेटेड, पण जे तुम्हाला जमणार नाही ते काय प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे ॲज अ DPP फॉर्ममध्ये, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम फॉर्ममध्ये. आता 19 देत नाही तरी आपण असं करणार आहे की सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचतील. तर DPP मी इथे प्रोव्हाइड करणार आहे, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम. की डेलीचे जे आपण लेक्चर शिकलो त्याच्यामध्ये कोणते इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, याच्या बेसिसवर तुम्हाला काय आत्ता प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. हा हे तुमचं काय सोमवार झाल्यानंतर मंगळवारी ही गोष्ट येईल. 1 दिवस तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिससाठीच राहील. जवळपास 10, 20, 30 जसं लेक्चर राहील त्या लेक्चरच्या कंटेंटनुसार कधी कधी 50 पण होऊ शकतं आपले. नंतरचे बुधवार आहे आपलं वेनसडे. या बुधवारी आपल्याला काय करायचं आहे, बुधवारी तुमचं परत अजून एक येईल 1 ते 1.5 तासाचं लेक्चर. काय 1 ते 1.5 तासाचं परत तुमचं एक नवीन लेक्चर येईल. आणि या लेक्चरमध्ये पण सेम तसंच की काय की तुम्ही नवीन गोष्ट शिकशाल आता. आणि याचे जे डाऊट आलेले ते व्हॉट्सअप ग्रुप बनलेले आपले पाहिजे तर मी तुम्हाला लिंक खाली शेअर करतो.
व्हॉट्सअप चॅनलमध्ये तर नाही तुम्ही शेअर करू शकत, पण व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे, तिथं तुम्ही तुमचे डाऊट शेअर करा. मी ते सगळे डाऊट घेऊन लाईव्ह सेशनमध्ये घेईल. आपले सगळे डाऊट काय ॲड करेल, कोणाला काय डाऊट आहे काय लिहून पाठवा असतं व्यवस्थित मस्तपैकी सुंदर अक्षरामध्ये. चांगला जरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, मी समजून घेईल किंवा हायलाईट करून पाठवा की हा क्वेश्चन नाही जमला DPVमधून. तर 1 ते 1.5 तास काय तुमचं बुधवारी परत एक न्यू लेक्चर येईल. मंगळवार बुधवार आणि नंतर गुरुवार परत तुमचं काय गुरुवारी तुमचं परत हे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला दिले जातील. त्याची काय तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तुम्ही म्हणशाल सर याचं व्हिडिओ सोल्युशन भेटेल का आम्हाला. अरे व्हिडिओ सोल्युशन प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचेच होता. नाही जमले तर मग ते डाऊट सेशनमध्ये घेणार आहे. जर मी व्हिडिओ सोल्युशन दिला ना, तुम्ही व्हिडिओ बघत बसाल, तुमचं लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होईल का त्यांनी. नाही. त्याच्यामुळे मी काय केलं आहे, गुरुवारी तुमचं मंगळवारी एक ठेवलं आहे आणि एक गुरुवारी ठेवलेलं आहे आणि शुक्रवारी तुमचं परत काय शुक्रवारी तुमचं परत 1 ते 1.5 तासाचं एक लेक्चर तुमचं अपलोड होईल. काय 1 ते 1.5 तासाचं एक पूर्ण लेक्चर तुमचं अपलोड होईल. झालं. परत तुमचं शनिवारी जे तुम्ही आठवड्यामध्ये 2 40-50 काय क्वेश्चन तुमचे झालेले असतील त्याच्या बेसिसवर काय करणार, एक लाईव्ह डाऊट सेशन होईल इथं, की तुमचे जे डाऊट आहे याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन एकदम इंटरव्ह्यूमध्ये जे विचारले जातात तेच. नंतर इंटरव्ह्यू पण अरेंज करायचे, ते पण सांगू आपण पुढं जसं होईल तसं. की तुम्हाला जावामध्ये काही क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे, तुम्हाला नाही जमले, मग ते क्वेश्चनचे काय तुम्ही मला सेंड केले की सर हा क्वेश्चन मला जमत नाही, किंवा तुम्ही बाहेरचे पण क्वेश्चन सेंड केले मला जमत नाही सर, हा तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. मग काय आपण त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करू. जेवढे डाऊट असेल ते सगळे घेण्याचा प्रयत्न करू आणि शनिवारी आपलं इथं डाऊट सेशन आपलं होईल. आणि एक म्हणजे की आपला अजून एक इथं कुठंतरी एक डाऊट सेशन आपण घेण्याचा ट्राय करू, किंवा रविवारी आपलं एक डाऊट सेशन घेऊ, लाईव्ह डाऊट सेशन. आता बघू मला आपलं सेटअप मिळतो आहे का नाही. संडेला संध्याकाळी तरी घेऊ शकतो आपण. तर संडेला आपण एक काय लाईव्ह डाऊट सेशन ठेवू आणि एक शनिवारी लाईव्ह डाऊट सेशन ठेवू. आता एवढं फ्लेक्झिबल आणि शेड्यूल का बनवलं आहे, प्रॅक्टिससाठी तुम्ही का टाईम देताय आणि आठवड्यातून 3च व्हिडिओ का देताय. मी बघितले 7-7 व्हिडिओ आठवड्याला टाकून बघितले. मुलं कन्सिस्टन्सी नाही ठेवत आहे. मला असा रोडमॅप द्यायचा तुम्हाला की ज्याने कन्सिस्टन्सी राहील, आणि हा रोडमॅप सगळ्यात बेस्ट आहे. आणि आजपर्यंत यूट्यूबवर अशा पद्धतीने तुम्हाला कोणी शिकवलं नसेल, ती मी गोष्ट करतोय. तुमचं एकच काम आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की एवढ्या प्रॉपर वेळने आजपर्यंत कोणतीही सिरीज ही लॉन्च झालेली नाही. प्रत्येकजण कोर्सला एवढं ड्युरेशन देत नाही का, त्यांना नवीन बॅचेस ह्या लॉन्च करायचे असतात. त्यामुळे एक पण बॅच ते प्रॉपर घेणं म्हणजे की खूप साऱ्या गोष्टी एकसोबत देऊन देतात तुम्हाला, आणि मुलांची कन्सिस्टन्सी राहत नाही सुरुवातीला. मग काय होऊन जातं, कोर्सच कंप्लीट होत नाही त्यांचा. पुढे गेले का मागच्या गोष्टी विसरून जातात. त्यांना टाईम भेटला पाहिजे. एक दिवस तुम्हाला मी नुसतं AI सोबत कम्युनिकेट करण्यासाठी दिलेलं आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन प्लस तुम्ही AI सोबत त्या कन्सेप्ट अजून जास्त डेपमध्ये जाणून घ्या. कशा जाणायच्या हे आपण मी तुम्हाला नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये सांगाल की AI सोबत तुम्हाला कसं कम्युनिकेट करून गोष्टीचं अजून डीपमध्ये नॉलेज घ्यायचं आहे. समजलं. आणि आता कोर्समध्ये काय कंटेंट असणार आहे, जावा पुस्तक विथ AI, म्हणजे ऑब्व्हियसली असं कंटेंट राहणार आहे की ज्यांनी आजपर्यंत कोणी शिकवलेलं नाही. मला याच्यासाठी खूप जास्त मेहनत करावं लागते. तुम्ही बघतच असाल माझा घसा पण जाम झालेला आहे. इव्हन दिवसातून 4 लेक्चर पण घ्यायचे असतं मला, आणि सर्दी वगैरे. सकाळी मी 7-7:30ला इथे येतो, नंतर व्हिडिओ बनवता मला 8-8:30-9 वाजून जाता इथं ऑफिसमधून जाताना. खूप जास्त आहे. तुमच्यासाठी सर्व काही चालू आहे, फक्त आता तुमचा प्रतिसाद मला तेवढा मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे की मी बघितलं आहे की मी काही गोष्टी जर माझ्याकडून वाटतं की तुम्हाला की मला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, मला DM करून सांगा किंवा कमेंट सेक्शनमध्ये जरी सांगितलं तरी चालेल. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सिरीजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन विथ सिलेबस एक करून आपण सगळं काही डिस्कस करू. अजून काही इम्प्रूव्हमेंटची गरज वाटली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी सांगितलेलं आहे की मी जे पण प्रॉमिस केले ना सगळ्या सिरीज कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. पायथॉन पण आता कंप्लीट होईलच. जरी काही व्हिडिओ राहील तरी मी त्याला टाकलंच, असं मी सोडणार नाही. कारण की काय मी सांगितलं C कंप्लीट केली, C कंप्लीटच केली. जे माझ्याकडून कंप्लीट होईल मी असंच लॉन्च करतो. मी पहिलं खूप सारं मर्ज केलं होतं की जावा, पायथॉन, मंस्टॅक हे सगळं मर्ज करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर मला असं वाटलं की एवढ्या सगळ्या गोष्टी एकखटी देण्याचा काय उपयोग होणार नाही. थोडं थोडं करू आपण. आधी जावा फुल स्टॅक विथ AI शिकू, नंतर पुढं वाटलंच तर पायथॉन फुल स्टॅक विथ AI शिकू. त्याच्यानंतर वाटलं तर मंस्टॅक तर अजून मला नाही वाटत काही जास्त गरज आहे तुम्हाला, पण तरी वाटलं तर मी शिकून देईल नंतर.
कारण की नोड आणि एक्सप्रेस राहील, कारण फ्रंट एंड तर सगळ्या लँग्वेजमध्ये कॉमनच आहे आपलं रिॲक्ट JS पर्यंत. समजलं. आता मेन असं आहे की सपोर्ट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी बघितलेलं आहे की मुलं ह्या गोष्टींकडे जास्त अट्रॅक्ट होत आहे की एखादी सिरीज लॉन्च झाली म्हणजे ती आपल्यासाठी परफेक्टच आहे हे बघून येण्यापेक्षा की मी ही सिरीज जो पण माणूस याच्या आधी काय शिकवतोय, कशा वेळेने शिकवतोय, याचं कंटेंटची डेप बघा, यांनी खरंच मागच्या सिरीज कंप्लीट केलेला आहे की नाही हे पण बघा. कारण की काय तुम्ही एक विश्वास घेऊन माझ्यासोबत येता येतं, तुमचं पण काम काय त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. मेन म्हणजे की क्लासेस पण चूज करताना तुम्हाला असंच करायचं आहे की टीचरला नाही फीडबॅक विचारायचं, कोणाला फीडबॅक विचारायचं, तिथले जे स्टुडंट आहे आधी जे काम करून गेलेले, आधी जे येऊन गेलेले त्यांना विचारायचं, जे प्लेस झालेले त्यांना विचारायचं. इवन की त्यांच्याकडून खूप जास्त तुम्हाला गाईड मिळायला मिळतं की हे इन्स्टिट्यूट खरंच तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही, प्रॉपर आहे की नाही, खरंच प्लेसमेंट लावून देते का नाही. आता प्लेसमेंट तर मी सांगितले तुम्हाला, मला ती कन्सेप्ट पटत नाही, पण ठीक आहे, जे जसं आहे तसं चालू आहे. काही क्लासेस लावून पण देत असतील, आपल्याला त्याच्याबद्दल काही वाद नाही. प्रत्येकजण काही ना काही चांगलं काम करण्यासाठी समाजामध्ये आलेलं आहे, काही वाईट कामं करण्यासाठी पण आलेले, पण सगळेजण काही ना काही चांगलं करताचे. आता मेन आहे की तुमची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची. आता कन्सिस्टन्सी याच्यामध्ये कशी ठेवायची, हप्त्यातून 3च लेक्चर करायचे, 3 DPP तुम्हाला सॉल्व करायचे, आणि जे डाऊट असेल ते मला पाठवायचे, मी तुम्हाला लाईव्ह सेशनद्वारे सॉल्व करून देणार आहे. असं कंटेंटचा प्लॅन, असा कोणी प्लॅन जर दिलेला असेल याआधी तर धन्यवाद. पण माझ्या डोक्यामध्ये सकाळी एक कल्पना आली आणि मी मांडलं, व्हिडिओ पण बनवून टाकले लगेच, आणि लगेच तुमच्यासाठी प्रॉपर हे पण ठेवलं. माझी पण कन्सिस्टन्सी राहील आणि तुमची पण कन्सिस्टन्सी राहील. हप्त्यामध्ये 3 लेक्चर बनवणं, 2 लाईव्ह सेशन घेणं आणि DPP वगैरे तुम्हाला क्वेश्चन देणं, हेच माझं आता काय आठवड्यामधले गोल आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत जर कन्सिस्टन्स राहिले, येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही खूप चांगले जावा फुल स्टॅक डेव्हलपर बनशाल. आता काय झालं आहे की पायथॉन AML असं करून आहे ना, लोकांनी बेसिकलाच विसरणं सोडून दिलं आहे. जावा फुल स्टॅक विथ AIला आता जावाची डिमांड कमी करायला लागली लोक. अरे भाऊ, 2005 पासून ती लँग्वेज चालत आलेली. इवन मोस्ट सिक्युअर लँग्वेज ती आहे, बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये ती लँग्वेज यूज होते. ती लँग्वेज कुठंच जाणार नाही. आणि लोक काय म्हणतात की जावा फुल स्टॅक खतम आहे म्हणे. आता ज्यांना काही माहीतच नाही, ते बेसलेस बाता करताना त्यांचं काहीच खरं नाही. काही कुठून ऐकून येतात, कोणताही पॉडकास्ट बघून येतात, काही पण करून येतात, आणि काय करता की सांगता की फुल स्टॅक नाही. आता काही फुल स्टॅकचं काही खरं नाही राहिलं, आपण AIML शिकू. अरे AIML समजण्याआधी तुम्हाला या गोष्टी समजणं खूप जास्त गरजेचं आहे की डेटा काय असतो, डेटाबेस काय असतो, API काय असतात, डेटा कसा आपण फेच करतो, कसं काय आपलं फ्रंट एंडकडे डेटा जातो, फ्रंट एंडकडून कशी रिक्वेस्ट आपली बॅक एंडकडे जाते. हा जो फ्लो जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही AI मध्ये पण चांगलं काम करू शकत नाही. हे माझं पर्सनली तुम्हाला सांगणं, मी AI इंजिनियरचा स्टडी करतोय सध्या. मला पर्सनली असं जाणवतंय की ज्यांनी फुल स्टॅकचं व्यवस्थित केलेलं नसेल त्याला पुढं खूप प्रॉब्लेम येतात, असं माझं पर्सनली मत आहे. आलं ना. आणि ते थोडंसं वास्ट पण आहे, तुमचं मॅथमॅटिक्स पण स्ट्रॉंग पाहिजे. मी AIMLच लॉन्च करणार होतो, पण मी का केलं नाही की मला असं वाटतं एक तरी फुल स्टॅक सगळ्यांनी व्यवस्थितपणे शिकून घ्यावं, नंतर पुढे येऊन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागले. समजा जावा फुल स्टॅकसाठी खूप सारे जॉब आहे, ते लागल्यानंतर तुम्हाला वाटतं की आता AI शिकायचं मला, असं पण याच्यामध्ये मी AI इंटिग्रेट करणार आहे जावा फुल स्टॅक विथ AIमध्ये. आणि तिथं वाटलं तुम्हाला की मला काय करायचं की AI शिकायचं, तेव्हा माझा कोर्स यूट्यूबवर येईलच, फ्रीमध्येच येईल का. आलं ना. आता हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, आणि प्रत्येक मराठी मुलाला हा प्लॅनबद्दल सांगा, सगळ्यांना कळू द्या. असं स्वतः स्टडी नका करू, कॉलेजमध्ये पण तुमच्या ग्रुपमध्ये मुलांना सांगा, त्यांना पण कळू द्या. तुम्ही जेवढे जास्त मुलं इथं माझ्याशी कनेक्टेड ठेवशाल तेवढं जास्त मी काय काम करायला अजून जास्त प्रेरणादायी होईल. आलं त्यांना. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही व्ह्यूजसाठी काम करताय, ऑब्व्हियसली मला सांगा, प्रत्येकजण काही ना काही हेतूनच काम करतोय ना. तसं मला काय अपेक्षा आहे की माझं जे कंटेंट आहे, मी जेवढं मेहनतीने जे बनवतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलंच पाहिजे. मला असं पर्सनली प्रत्येकाला वाटतं ना, जो व्हिडिओ टाकतो त्याचं मत काय राहतं की आपलं जे कंटेंट आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर हे एक मी पण माणूस आहे, माझं पण एक एम आहे की मला मराठीमध्ये खूप सारं कंटेंट डिलिव्हर करायचे, फ्रीमध्ये मला शिकवायचं मुलांना, हे माझं एम आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की माझं असं एम आहे की मला एक चांगला टीचर बनायचे, चांगला शिक्षक मला बनायचे. कारण की या म्हणजे प्रत्येकजण मला आता म्हणतं की तू जॉब कर ना, तू काय मुलांना शिकवतो म्हणे, असं माझे मित्र मला म्हणतात की तू एवढा हुशारच आहे तर जॉब कर म्हणे. मग मी काय म्हणलो की मला जर माझं सेकंड इयरपासून ठरलेलं आहे की मला काय बनायचं, टीचर बनायचे,
तर मी जॉब करू शकतो. असं काही नाही की मला जॉब मिळणार नाही, असं काही नाही. मी ऑलरेडी कोडिंग सिकोमध्ये ॲज अ वर्किंग पण आहे, त्यांच्या कंपनीचं पण कामं करतो मी. त्यासोबतच आपलं टोटल जे टीचिंगचं काम आहे ते पण मी करतो. तर मला वर्किंगचं सगळ्या गोष्टी बऱ्याचशा एक्सपिरियन्स आले आहे आत्तापर्यंत. पण माझं असं आहे की मला पहिल्यापासून जे काम करायचं आहे, जे नाही का जे तुम्हाला आवडतं तेच करा. तसं असं माझ्या मनामध्ये बसलेलं आहे आणि मला जे आवडतं म्हणजे मला शिकवायला आवडतं, म्हणून मी काय शिकवतो. तुम्हाला पण जे आवडतं ना तेच काम करा. पण आधी तुम्ही एक काहीतरी गोष्ट शिका आणि मग ती गोष्टीकडे जा. आलं त्यानं. तर हे जे इथून पुढं आपण खूप सारं कंटेंट मराठी भाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये फ्रीमध्ये आणू. फक्त मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की आपला व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि आपली ही नवीन सिरीजला चांगला प्रतिसाद द्या आणि प्रत्येक मराठी मुलापर्यंत ही सिरीज नक्की पोहोचवा.